सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा नेमका वाद काय आहे? जय महाराष्ट्र मंडळी. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. हत्या झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. आरोपी मोकाट फिरत होते. त्यानंतर हे प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरले. सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड याचा या हत्येमध्ये हात आहे असा आरोप केला. कारण संदीप क्षीरसागर सुरेश धस हे सांगत होते की ते मस्साजोग येथे जाऊन आले तर तेथील लोक वाल्मिक कराड याचे नाव घेत आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यानंतर सुरेश धस यांनी वेळोवेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. या मागणीला नंतर जोर वाढू लागला. विरोधी पक्ष नेतेही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करू लागले. यामुळे सर्वांना आता असा प्रश्न पडलेला आहे की सुरेश धस हे वारंवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी का करत आहेत? सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात नेमका वाद काय आहे? चला तर पाहूया सुरेश धस यांची राजकीय कारकीर्द आणि धनंजय मुंडे यांच्यात नेमका वाद कधी निर्माण झाला. नमस्कार मंडळी, मी पीके भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जामगाव येथे एका छोट्याशा कुटुंबात सुरेश धस यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात राजकारणाची आवड निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात धस यांनी डाव्या काँग्रेस पक्षाचे नेते साहेबराव दरेकर यांच्या बरोबर काम केलं. 1995 मध्ये दरेकर अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे भाजप पक्षात कार्यरत होते. 1997 मध्ये सुरेश धस यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजप पक्षात प्रवेश केला. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर संपर्क वाढवला. 1999च्या निवडणुकीत ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले. 1999 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपची स्थिती कमकुवत झाली होती. दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील प्रभाव कमी झाला होता. तर 2004 मध्ये सुरेश धस यांनी पुन्हा विधानसभेची निवडणूक जिंकली आणि बीडच्या राजकारणात लोकप्रियता मिळवली. 2009च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदार सुरेश धस यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचे राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. याच काळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकमेकाच्या संपर्कात आले. 2013 मध्ये धनंजय मुंडे ही भाजपमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र अटीतटीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला होता. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यांनी सुरेश धस यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र लोकसभेची जागा जिंकून बीडवर आपलेच प्रभुत्व असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिले. या सर्व घडामोडी दरम्यान आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. डिसेंबर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे बीडमधील अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. निवडणुकीतील पराभवानंतर सुरेश धस यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर ठेवले आणि पुन्हा एकदा भाजप बरोबर जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या विजयात सुरेश धस यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे 2017 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले. त्यामुळे सुरेश धस म्हणाले होते की धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये काम करताना मला गुदमरल्यासारखं वाटत होतं. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत काम केलं. कारण त्यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकमेकाच्या विरोधात उभे होते. यामुळे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्यांचं राजकीय वैर निर्माण झालं. त्यानंतर 2018 मध्ये सुरेश धस यांनी पुन्हा एकदा भाजप पक्षात प्रवेश केला. त्यावेळी सुरेश धस यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली. त्यानंतर 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांना साथ दिली. त्यामुळे अजितदादा सोबत धनंजय मुंडे हे देखील महायुतीमध्ये सोबत गेले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप पक्ष एकत्र आले. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील बऱ्यापैकी वाद कमी झाला. धनंजय मुंडे पुन्हा महायुतीत आल्यामुळे सुरेश धस हे एकाकी पडले. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यात
जाहीरपणे नकार दिला. पंकजा मुंडे यांचा पराभव लोकसभेमध्ये झाला. या पराभवामागे हे एक मुख्य कारण होतं असं बोललं जातं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने आष्टी विधानसभा मतदारसंघ येथे सुरेश धस यांना, त्यावेळी मात्र सुरेश धस यांचा पराभव करण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी अपक्ष उमेदवाराला बळ दिले. या सर्व गोष्टी सुरेश धस यांना माहीत होत्या, परंतु सुरेश धस यांचा तब्बल 72,000 एवढ्या मतांनी विजयी झाला. त्यामुळे सुरेश धस हे 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले. परंतु सुरेश धस निवडून आले त्या दिवसापासून त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले आणि या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले. तर सुरेश धस 5 वेळेस आमदार होऊनही त्यांना कोणतेही मंत्रिपद देण्यात आलं नाही. आणि त्याच दरम्यान बीड येथील केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. याबद्दलची तक्रार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस ठाण्यात केली होती, परंतु यावरती कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर हे प्रकरण सोशल मीडियामध्ये वाऱ्यासारखे पसरले. तसेच हे प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरले आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे नाव समोर येताच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे प्रकरण धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा इथपर्यंत गेले, परंतु अजून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेलेला नाही. तर मंडळी, असा आहे नवीन आणि जुना वाद, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद. या वादांबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि अशा नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.